बुलेटिनची सुरुवात या मोठ्या बातमीने करूया। किंग सर्कल आणि हिंदमाताचं पंपिंग स्टेशन बंद झालेलं आहे आणि किंग सेंटर आणि हिंदमाताची जी दुरावस्था झालेली आहे अपुऱ्या नियोजनामुळे पंपिंग स्टेशन बंद झालेलं आहे। मुंबईतल्या अनेक भागामध्ये पाणी साचल्याचं आपण बघतोय। सध्या किंग सर्कल आणि हिंदमातामध्ये जे पंपिंग स्टेशन आहे ते बंद झाल्याची माहिती आता सध्या समोर येते। आपण मुंबईतली काही दृश्य बघतो ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती पाणी साचल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। किंग सर्कल आणि हिंदमाताचं जे पंपिंग स्टेशन आहे ते सध्या बंद आहे आणि अपुऱ्या नियोजनामुळे हे पंपिंग स्टेशन बंद असल्याचं उघड झालेलं आहे। हिंदमाता मुंबईमधली आपण दृश्य बघतो ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी साचल्याचं बघायला मिळतंय। खरं तर या रस्त्यांवरती यावेळेला सोमवारचा दिवस आहे, ऑफिसला जाणाऱ्यांची मोठी गर्दी असते, मोठा ट्रॅफिक असतो। मात्र आज आपण हा रस्ता बघतो ज्या ठिकाणी अगदी तलावाचं स्वरूप या रस्त्याला आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। किंग सर्कल आणि हिंदमाताचं जे पंपिंग स्टेशन आहे ते बंद असल्यामुळे या ठिकाणचा जो पाण्याचा निचरा आहे तो होत नाहीये आणि पाण्याचा निचरा न झाल्यामुळे सगळं पाणी रस्त्यावरती पसरलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। तर हिंदमातावरून आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बधाणे सध्या आपल्यासोबत आहेत। सुस्मिता, आपण दृश्यांमध्ये बघतो खरं तर एरवी या ठिकाणी प्रचंड गर्दी असते, मात्र आता जिथे बघू तिकडे आपल्याला पाणीच बघायला मिळत आहे। खरं तर ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेनं मान्सून पूर्व तयारी करणं अपेक्षित होतं त्याबाबतचं संपूर्ण नियोजन हे कसं फेल गेलंय हे आजच्या काही तासांच्या पावसामध्ये आपल्याला पाहायला मिळते। सध्या मी आहे वाडिया किंवा केएम रुग्णालयाकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी आपण बघतोय समोर या रस्त्यावरती संपूर्णपणे सेंट झेवियर्स मैदान इथे जवळच आहे, ज्या ठिकाणी भूमी अंतर्गत टाक्या या बनवण्यात आलेल्या होत्या, पंपिंग स्टेशन बनवण्यात आलेले होते। समोर आपण बघतोय अनेक पंपिंग स्टेशन इथे बनवण्यात आली होती सायन किंग सर्कल परिसरामध्ये आणि त्याचबरोबर हिंदमाता परिसरामध्ये आंबेडकर रोडवरती आता प्रचंड प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वर्षांपूर्वी ज्या वेळेला आपण टाक्या बनवलेल्या होत्या, ज्या वेळेला मुंबईकरांच्या पैशातनं या संपूर्ण पाण्याच्या प्रश्नावरती नियोजन करण्यात आले होतं त्याचा चांगला परिणाम काही अंशी दिसत होता। परंतु अनेक वर्षांनंतर आपण पुन्हा एकदा बघतोय की हिंदमाता परिसरामध्ये हे पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। अनेक पंपिंग स्टेशनचं जे नियोजन आहे ते संपूर्णपणे कोलमडलेलं आहे। डिझेल त्या इंजिन्समध्ये ज्या जनरेटर्समध्ये टाकणं अपेक्षित होतं तीही कामं पूर्ण झालेली नाही आहेत आणि जनरेटर लावून हे पंपिंग स्टेशन सुरू करण्याचं मोठं चॅलेंज यंत्रणांवरती असतं। साधारणपणे 11:27 मुंबईमध्ये हाय टाईड आहे, 4 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत आणि त्यावेळेला जर ही पंपिंग स्टेशन्स बंद असतील तर मुंबईतील आणखीन काही सखल भागांमध्ये 100% पाणी साचा होईल, वॉटर लॉगिंग होईल आणि याचा परिणाम सर्वसामान्यांच्या एकूणच जीवनमानावर होणार आहे। या रस्त्यावरती ज्या वेळेला पाणी साचतं म्हणजे अर्थात सायन किंग सर्कल असेल, हिंदमाता, आंबेडकर रोड, जे फ्लायओव्हर ही ठिकाणं संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेला श्वास देणारी रस्ते हे आहेत, कारण अनेक रुग्णांची वाहतूक या रस्त्यांवरनं होते। अशा पद्धतीनं जेव्हा हे रस्ते पाण्याखाली जातात त्याचा थेट परिणाम ॲम्ब्युलन्सच्या सेवेवरती होतो। अनेक मुंबईकरांना आजाराच्या काळामध्ये केएम वाडियासारख्या रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी अनेक महिला जात असतात, त्यांच्यासाठी आता ही मोठी अडचण ठरलेली आहे। इथले जे अनेक दुकानं आहेत ती सुद्धा आज बंद करण्यात येणार आहेत, कारण थेट पाणी आता या संपूर्ण परिसरामध्ये साचायला सुरुवात झालेली आहे। पंपिंग स्टेशन सुरू नाही आहेत, ज्या भूमी अंतर्गत टाक्या बनवण्यात आल्या होत्या त्या भूमिगत टाक्यांमध्ये पाणी साचतं, त्यातील मल उपसा सुद्धा केला जातो, त्यातील गाळ उपसा केला जातो। ही कामं अपुऱ्या स्वरूपात झाल्यामुळे मुंबईतील एकूणच नालेसफाईचा पर्दाफाश आज झालेला आहे। पंपिंग स्टेशन सुरू नसल्यानं हे पाणी हलत नाहीये, एकाच ठिकाणी साचून राहिलेलं हे पाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईकरांचे हाल आज संपूर्ण दिवस होत आहेत आणि त्याची ही सगळी चिन्ह आहेत की एकीकडे रेल्वेची वाहतूक खोळंबलेली आहे, उशिरानं सुरू आहे, तर मुंबईतील ज्या भागांमध्ये पाणी साचू नये यासाठी उपाययोजना केल्या त्या कोट्यवधी रुपये आपण खर्च केलेले होते ते मात्र आज पाण्यात गेल्याचे पाहायला मिळतात। खरं सुस्मिता, जसं तुम्ही म्हणताय मुंबईकरांचे मोठे हाल होताना दिसतात। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।
तर आपण बघतो हिंदमाता परिसरातली खरं तरी सगळी दृश्य ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आपल्याला बघायला मिळते. पंपिंग स्टेशन बंद असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याचं आपल्याला बघायला मिळते. ही सगळी दृश्य जी आहेत ती किंग सर्कल आणि हिंदमाता परिसरातली आहेत, ज्या ठिकाणी या वेळेला खरं तर मोठी गर्दी असते. कार्यालयात जाण्याची मोठी धावपळ या रस्त्यावरती आपल्याला बघायला मिळत असते. मोठं ट्रॅफिक असतो. मात्र या रस्त्यावरती आता मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि अगदी तळ्याचं स्वरूप या रस्त्याला आलेलं आहे आणि या पाण्याचा निचरा होताना दिसत नाहीये. त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना या ठिकाणाहून जाताना सुद्धा आपल्याला करावा लागतोय. पावसाचा तडाखा बसलेला आहे आणि या पहिल्याच पावसानंतर खरं तर हिंदमाता परिसर असेल किंवा मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाणी काही ठिकाणी साचायला सुरुवात झाली. त्यातलाच हा एक परिसर म्हणजे हिंदमाता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे.